फोडायचं काम त्या ठिकाणी केलं. तुमच्या घराच्या छपराला हात लागत असाल तर कुठली सरकारी कचेरीवरती जागेवरती राहता कामा नये, त्याच्याशी मुकाबला करण्याकरता तुम्ही हे मला तुम्हाला सांगायचं. हे सरकारचा आदेश निघाला पण हे केंद्र सरकारचा आदेश आहे, रेल्वेचा आदेश आहे. म्हणजे काय झालं? तुझ्या तोंडात काय विषारी दात आहेत का सापासारखे? होय, काय आहे त्याच्यात? केंद्र सरकार काय आभाळातून पडलेलं आहे का अमेरिकेतून आलेलं आहे? या ठिकाणी हे सरकार जर आपल्या देशातल्या जनतेच्या मतदानावर बनलेलं आहे तर त्या सरकारला याचा विचार का नाही? नोटिफिकेशन काढलेलं आहे, पण हे नोटिफिकेशन काढलेलं म्हणजे काय? बरम्याचा लिखाय काय कवाच पुसला जाणार नाही, ते पुसला जाऊ शकतो. आणि काय लांबचं उदाहरण नाही, तुमच्याच तालुक्यामधलं उदाहरण. योजना काढली म्हणले, एका शहाण्यानं प्रश्न विचारला, म्हणले हे कालवा माजलगाव धरणाचा कालवा म्हणले कंधारला न्यायचंय, लोहायला न्यायचंय. अरे त्या धरणातच पाणी नाही, मुतायला गेलं तरी बी पाणी नाही राहिलं नाही त्या धरणामध्ये. कवा 1-2 रोटेशन सुद्धा कापूस वाचवायला मागायचे म्हणलं तर त्या धरणातच पाणी नाही. प्यायला पाणी द्यायचं म्हणलं तरी ते मराठवाड्यात पुरत नाही. आणि त्याचे कालवे 145 किलोमीटर घेऊन जायचे. आणि म्हणून म्हणले काय करायचं, गळाटीला एक प्रकल्प बांधायचा आणि त्या प्रकल्पाचं पाणी कालव्यामध्ये सोडायचं. इसाद धरणाचं उंची वाढवायची आणि त्याचं पाणी जे आहे ते म्हणले कुठं सोडायचं? या माजलगाव कालव्यामध्ये सोडायचं. वारे वा योजना. पाणी कधीच मिळणार नाही, फक्त हे कालवे करणारे गुत्तेदार जगवायचा धंदा फक्त त्याच्यामध्येच. गोयलबाई कलेक्टर होत्या, गेलो हिसाब करून दाखवत की म्हणलं ते हे 10 वर्षातलं धरण माजलगावचं धरण किती भरतं, ह्या धरणातनं पाणी किती भिजविलंय तुम्ही. सोनपेठ तालुक्याला सुद्धा तुम्ही भिजविलं नाही. गंगाखेड चित्र बातच सोडून द्या. मला सांगा तुमच्या इकडे आलंय का कवा पाणी? जे स्टेशन वडगावला तरी आलंय का पाणी? मला सांगा. कारखान्याची मळी सोडायचा धंदा त्या मन्नात तळ्यामध्ये चालला. त्याची व्हायची सोय करायकरता तुम्ही सगळे डावपेच त्या ठिकाणचं. मंत्रिमंडळाच्या कचेरीवरती मोर्चा नेला, त्या गोयलबाईनं मीटिंग बोलवली, इंजिनियर समोर आले, म्हणले सांगा उत्तर. 1 नाही 2 नाही, खाली तोंड घालून बसलं. म्हणलं आता इकडं या पाऊल टाकायचं नाही, आला तर मग आमचा इळा हातात धरलेलाच आहे, पक्का धरलेला आहे. तशीच गोष्ट गळाटीमध्ये मोजणीचा आदेश काढला, ते मोजणी करायला त्या ठिकाणी आले सगळे. आपल्या सगळ्या शेतकरी महिला हातामध्ये इळा घेऊन उभं राहिले. तिथं 1 किलोमीटर लांबूनच पळून गेले. नगर बाबा म्हणले मोजणीच करायचं सोडून, रद्द करावं लागलं. कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 1872 एकर जमीन. सिद्धरामय्या मुख्यमंत्री, संयुक्त किसान मोर्चाच्या सगळ्या शेतकरी नेत्यांना बोलवलं, चर्चा केली, सांगितलं सगळ्यांनी, म्हणले शेतकरी जमीन देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सिद्धरामय्या सरकारनं आदेश काढला, 1872 हेक्टरचं जमीन जी आहे ती डिनोटिफाय करून टाकली. नोटिफिकेशन त्या ठिकाणी रद्द करायचं. त्याच्यामुळे हे जे काही गावातले आपले अधिकारी जे सांगायला बघतात त्यांच्यापासून एकदम सावध राहा. खोट्या गोष्टी फसवायचं आणि तुम्हाला अडचणीत आणायचं काम करायचं. काही लोकांच्या खात्यावर जबरदस्तीने पैसे टाकले. आता आमचा वाशिम मधला एक कार्यकर्ता आहे, ते कार्यकर्ता त्या समृद्धीबद्दल भांडायला अजून पैसे घेतले नाहीत. त्याचं एक 5-7 एकरच रान जे आहे, तेवढ्या रानातलं काम त्याने शेवटपर्यंत बसून जाईल. कोर्टामध्ये अधिकाऱ्यांनी केस घातली, म्हणले काम करायची परवानगी मागण्याकरता. कोर्टानं सुद्धा त्यांना परवानगी दिली नाही. ते पैसे माघारी त्यांना त्या ठिकाणी करावे. त्याच्यामुळे आपल्या खात्यावर पैसे टाकले म्हणजे आपण गुन्हेगार झालो, हे पण डोक्यामधून काढून टाका. अहो, त्या भट्टा पार्सलचं उदाहरण सांगितलं. नोएडा प्राधिकरणानं 22 गावातली जमीन नोटिफाय केली, घेतली, पैसे बी दिलेले, पण अजून तिथं एक रेग सुद्धा ओढायला ते त्या ठिकाणी जाऊ शकलेले नाही. 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. लक्षात घ्या. मोजणी जे आहे हे मोजणीचं मोठं कारस्थान. आता मोजणी जी आहे संयुक्त मोजणी, याचा अर्थ काय? ज्याची जमीन चालली तो आणि प्रशासनामधले सगळे घटक सरकारी यंत्रणेच्या सोबत आता ते मोजणी करणार. आता काय करायले? ड्रोन फिरवायले.
ड्रोन जरी फिरत असले तरी आपल्याला गोफण चालवायची विसरलो काय आपण 2 गोफणीमध्ये ड्रोन पडल का नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कंत्राटदाराचा कुठलाही मनुष्य आपल्या बांधावरती येऊ, आपल्या इथं ड्रोन चालवायचा प्रयत्न करो, आणून पाडायचं काम त्या ठिकाणी करा की आपल्या वावरात पाऊल सुद्धा टाकायचा अधिकार या कंत्राटदाराच्या पिलावळीला नाही. हे ठामपणानं ठणकावून आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज या ठिकाणी जे आहे, जे तुम्ही जिद्द धरून बसला, तुम्हाला मला एकच सांगणार की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यावर आणलेले काळे कायदे रद्द करावं म्हणून 384 दिवस 13 महिने शेतकरी दिल्लीच्या वेढा घालून त्या ठिकाणी बसले. 13 महिने. एकदा का जर शेतकऱ्यांना जिद्द धरली, सरकार कितीही ताकदवान असू द्या, सरकार जवळ किती बी फौज फाटा असू द्या, सरकारची शक्ती किती बी मोठी असू द्या, शेतकऱ्याच्या जिद्दीपुढं त्यांना झुकावंच लागल. आणि ते झुकायचं काम त्या ठिकाणी हे नवा इतिहास आपल्या डोळ्या देखत या देशामध्ये घडलेला आहे. आणि म्हणून दोस्तांनो, घेऊ नका सगळ्यात पहिल्यांदा. आणि आपलं हे जे मंडप आहे तुमचं, खरं तर सगळ्यात मी अभिनंदन करतो. गोपीनाथरावला हे मंडप द्यायचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल गोपीनाथरावचा माझा काय आजचा परिचय नाही, 30-40 वर्षापासून परिचय आहे. आणि प्रत्येक आंदोलनामध्ये म्हणजे घोषणा निघाल्या की जसं हलगी वाजली की पैलवानाची अंग कुरकुरत आहे, तसंच होत आहे आमचं बी आंदोलन म्हटलं की आणि आंदोलन हेच लोकशाहीचा आत्मा आहे. आंदोलनाशिवाय तुमची गोष्ट कोणी ऐकत नाही. कारण आपण ज्यांच्यासाठी मतदान करायलो, ज्यांना मत टाकायलो, ते निवडणुकीला नागपंचमीचा खेळ समजलो. म्हणजे नागपंचमी आली की नागाला दूध लावायचं आणि पुन्हा दिसलं म्हणजे आधी याचं मुंडकं ठेचा म्हणायचं. तसा खेळ आपल्या देशातल्या निवडणुकांचा सगळ्यात. त्याच्यामुळे रस्त्यावरची लढाई, आपली लढाई स्वतःला करावं लागेल. आपल्या वतीनं कोणी लढणार. त्याच्यामुळे जेवढे बाधित कुटुंब आहे ते सगळे बाधित कुटुंब अगोदर एकजूटरित्या करून जे आहे ते ठाम पाहिजे. आणि त्यांना बोर्डेंनी जसं सांगितलं, गावकऱ्यांनी साथ त्या ठिकाणी दिली पाहिजे. हे वळण रस्ता गेल्यावर वाटाच्या किती भानगडी होतील, वाटावरून खुनं पडलेली आहेत का नाही आपल्या तालुक्यामध्ये, हे निस्तराव कोणाला लागणार आहे. त्याच्यामुळं गावातल्या बाकी गावकऱ्यांनी सुद्धा ह्या लढ्याला साथ दिली पाहिजे. त्याच्या वाटा बंद होतील, त्याच्या पाईपलाईन मोडून जातील, त्याच्या इलेक्ट्रिकच्या लाईन राहणार नाहीत, एक त्रास नाही आहे. हे गावावर आलेलं संकट आहे, आपल्या सगळ्यावरती आलेलं संकट आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून तमाम जनतेनं या लढ्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. या नगरपालिकेची जबाबदारी आहे हे ह्या असल्या प्रकल्पाबद्दल ना हरकत प्रमाणपत्र नगरपालिकेची गरज आहे, त्या ठिकाणी काय दिलंय का नाही, आणि जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी ते रद्द केलं गेलं पाहिजे. नागरी नियोजन करणं नगरपालिकेच्या हातात आहे. लेआउट तयार करण्यासाठी नगरपालिकेच्या ठरावाची आवश्यकता असते. जर नगरपालिकेच्या ठरावाची लेआउटसाठी आवश्यकता असते तरी नगरपालिका प्रशासन काय झोप घ्यायले का? त्यांना जागं करा, मागणी करा. आणि ज्या पद्धतीनं आपल्या बोर्डांनी सांगितलंय, गावगावच्या सरपंचांनी संसद चर्चा होती का नाही माहीत नाही, पण आपल्या गावामधली सगळ्यात महत्त्वाची जर कुठली असेल तर आपली ग्रामसभा आहे. लोकसभा काम करेल का नाही, जे करू शकणार नाही ती आपली ग्रामसभा पण करू शकते. या गोष्टीची पक्की लक्षात ठेवा. कारण पर्यावरणाचे सगळे कायदे, पर्यावरणाची ना हरकत जी आहे ती ना हरकत कुठं सुनावणी झाली पाहिजे, ग्रामसभेपुढे सुनावणी झाली पाहिजे. पण एक काही ठिकाणी पर्यावरणाची सुनावणी ग्रामसभेपुढे होऊ दिलेली नाही. सगळे अधिकारी कलेक्टर ऑफिसलाच तिथंच सगळ्याला बोलवून घ्यायला सुनावण्या करायला. पण बोर्डे साहेब, इथून पुढं ग्रामसभेचा जे अधिकार आहे, सुनावणी गावात म्हणजे गावातच झाली पाहिजे. कुठल्याही प्रकल्पाबद्दल जे असेल ते पण आपण त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे. आपला अधिकार त्या ठिकाणी लावला पाहिजे. हे वळण बाह्य वळण रेल्वे मार्ग जे आहे, या रेल्वे मार्गामुळे फायदा कोणता होणार? फायदा कुठलाही त्या ठिकाणी होणार. इथं पूल तुम्ही बांधायला 450 कोटी रुपये खर्चायला आणि ह्या वळण रस्त्याकरता पुन्हा अजून पैसे खर्चायला
म्हणजे रेल्वेचं काय चाललेलं आहे, उद्देश काय? तुम्ही पुणे नाशिक रस्ता एक्सप्रेस रेल्वे करायची म्हणून आणि त्या रेल्वे मार्गाकरता ज्या प्रकारच्या तरतुदी आणल्या त्यांनी बघितलं. पुणे रिंग रोडमध्ये सगळं शेतकऱ्याचं आंदोलन त्या ठिकाणी चाललंय. पुण्याच्या रिंग रोडला 171 किलोमीटरचा रिंग रोड, त्याच्या भूमी अधिग्रहणाबद्दल शेतकऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामुळं गुपचूप पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प त्यांना गुंडाळून ठेवावा लागलेला आहे. रेल्वेचा असला म्हणून काय प्रकल्प रद्द होत नाही अशातली गोष्ट नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची पक्की गुणगाठ बांधा. आपल्या डोंगरी भागातले पंडितराव घरजाळे सगळं डोंगर बी आपल्यासोबत मोठं काम करायले. सगळ्या तालुक्याला डोंगरी प्रदेश म्हणून जाहीर करावा हे मागणीला पण आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. कारण गंगाखेड तालुक्यामधलं 65% भाग हे डोंगरी भागामध्ये समाविष्ट होऊ शकतो असा भाग आहे. आणि केवळ सूडबुद्धीनं हे गंगाखेड तालुका या सरकारनं वाळ टाकलेला आहे पद्धतशीररित्या. हे डोंगरी भाग होण्याची जी चळवळ पंडितराव तिथं मुंबईमध्ये बी येऊन उपोषण करून त्या ठिकाणी आवाज उठवायचा प्रयत्न करतात. या सगळ्या लढ्यांमध्ये एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. आपल्या एकजुटीतून जागृतीमधूनच हे लढा पुढं जाईल. 2-4 अधिकारी मोठ्या आवाजात बोलत असेल त्याच्यापेक्षा मोठा आवाज आपला काढता येते का नाही आपल्याला, आहे की नाही? तर हे मोठा आवाज काढायला आपण शिका. सगळ्यात पहिली गोष्ट आपला काळीज अगोदर घट्ट करायला शिका. आपलं काळीज घट्ट केल्याशिवाय आपला निर्णय पुढे जातो. या आमच्या सगळ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. मी नेहमी उदाहरण सांगतो की जमीन जायची नोटीस आल्यावर सगळ्यात जास्त चिंताक्रांत कोण होतं घरामध्ये? आपल्या महिला होत्या. एकाही बाईच्या नावानं 7-12 नाही, पण त्या 7-12वर नाव पण कुठल्या महिलेत शेतकऱ्याचं नाही, पण त्या शेताच्या गवताच्या काडीचा हिशोब आपल्या सगळ्या मायमावल्या ठेवत आणि दिवस भाकर सुद्धा गोड लागत. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या महिलांनी एकजूट करून पुढाकार घेतला पाहिजे. कुठलीही मोजणी आपण चालू देणार. मोजणी काय 16 तारखेला तुमच्याकडे कलेक्टरना चर्चेला बोलवले म्हणून स्पष्ट सांगून 17 तारीख जे असेल की आम्हाला हे बाह्य वळण रस्ता मंजूर नाही, आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, एवढंच निवेदन करा. बाकी चर्चा करायची काहीच गरज नाही त्यांच्याशी. बरोबर आहे. आलं का लक्षात? या गोष्टीबद्दल ठाम राहा. अगोदर जे आहे आमचा पूर्ण नकार अगोदर, मग पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचा रस्ता हा मोकळा होईल. रेल्वेचं प्रशासन हे सिकंदराबाद रेल्वेचं आहे आणि हे सिकंदराबाद रेल्वे जे आहे हे रेल्वे ही मराठवाड्याबरोबर किती दुजाभाव होतो हे आपण बघितलं. जे काम करायला पाहिजे हे सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वेमध्ये महाराष्ट्रासाठी रेल्वेचा झोन असला पाहिजे, पण ते करत नाहीत. आणि प्रत्येक बाबतीत पक्षपात जे आहे ते या ठिकाणी चाललेला आहे. त्या एक समस्याबद्दल आपण जागरूक त्या ठिकाणी झालं पाहिजे. गंगाखेड ह्याला एक लढाऊ परंपरा आहे आणि त्याच्यामुळं आपण ठामपणानं हा लढा पुढे चालवला पाहिजे. जोपर्यंत हा बाह्य वळण रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोवर आपला इथला पेंडॉल हे उठवायचा नाही. आपला लढा संपूर्णपणे चालू ठेवायचा. मोजणीसाठी कुठलंही सहकार्य असणार नाही. कुठल्याही ठिकाणी आपण मोजणी करू द्यायची नाही. कुठलंही काम करण्याचा प्रयत्न केला तरी आपला असहकार्य राहील आणि त्याबद्दल ठाम राहायचं आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत त्यांनी अर्ज लिहून सरकारला प्रशासनाला कळवून टाकायचं. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, आमचे केलेली मोजणी चुकीची आहे, सबब तुमचे पैसे वर्ग करण्यास आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगाल त्या खात्यावरती आम्ही पैसे परत पाठवून देऊ. एवढं आवर्जूनपणानं एक पत्र देऊन टाका. आपल्याला बाकी काही गोष्टीची अडचण नाही. त्या पत्राला ते जेव्हा उत्तर देतील तेव्हा त्यांच्या खात्यावर पैसे टाकून द्या आणि विषय संपवून टाका. आपली एकजूट हाच आपला खरा विजय आहे. त्या दृष्टीनं आपण पावलं पुढे टाका. आपण सगळ्यांनी ही भागीदारी आणि जिद्द धरली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.